संघाने निर्णय घेतलाय तो शतरक्षणाचा. पाहूया तर या शतरक्षाच्या निर्णयामध्ये कशा प्रकारची व्यूहरचना असेल ती बागाजवाडी संघाची, कारण बाबदेवाडी संघ सुद्धा आणि त्याचबरोबर बाबदेवाडी संघ सुद्धा तितकंच मातब्बर आहे, चांगला आहे. दोन्ही संघ अत्यंत जवळचे आहेत, त्याच विभागातले, त्याच पंचक्रोशीतले आहेत. मात्र आज या श्रीराम बोडोली मैदानावर कशा प्रकारे आपलं नशीब आजमावत आहेत, हे नशीब कशा प्रकारचं असेल, कारण या शृंखलेत जर टिकायचं असेल तर एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल वाघाजवाडी संघाच्या विरोधात खेळत असताना. तर संभाजी भाला आणि राजन सांबरी ही जोडी मैदानात जाते. पाहूया तर निश्चितच 5 षटकांचा सामना, दोन्ही संघांना एकमेकांचे कच्चे दुवे माहिती असतील. तर या मैदानावर कशा प्रकारची फलंदाजी दोघांची होणार, कारण संभाजी राजन याला जर विचार केला तर धावा जमवाव्या लागतील. तब्बल एक 60 ते 70 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल. ते टार्गेट सेट केलं जाणार का, कारण गोलंदाजीचा विचार केला तर अत्यंत 2 चांगले गोलंदाज वाघाजवाडी संघामध्ये आहेत. सदा संघनायक अंकुश वाघ असेल, चंदर वाघ असेल, त्याचबरोबर अविनाश वाघ असेल. तर पाहूया तर अविनाशकडे पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अविनाश कशा प्रकारची गोलंदाजी असेल, तर वाईडिश लॉंग ऑफ रिझनला गुरुनाथला पाहायला मिळतोय. 2 शतरक्षक तटीयार सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण पाहतोय राजनला. तर कशा प्रकारे एक धावांचा डोंगर असेल, कशा प्रकारे चेंडू फेस केले जाणार. तर सर या ठिकाणी मात्र आदिवासी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय यशवंत गिरा साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत आदिवासी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी आणि एक अंबरनाथ तालुक्यातील सर्वाधिक यशस्वी आयोजन जर कुणाचं असेल तर ते व्यक्तिमत्व नंदराज आंबीर मॅन फ्रॉम चिकणीचीवाडी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. ऑल टू द शरद सर. पहिला चेंडू अविनाशचा, पहिला चेंडू तर अत्यंत सुरेख टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न होता तो राजनचा, मात्र तो फसलाय आणि डॉट चेंडूची सांगता होते. टप्पा अत्यंत चांगला म्हणूया, कारण पहिला चेंडू अविनाश अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकला जातोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. अशा प्रकारचे 5 षटकांचा खेळत असताना 30 सर्कलचं षटक टाकत असताना हा चेंडू मात्र पंचाने अवंतर घोषित केलाय. एस्टनच्या उजव्या बाजूने अत्यंत वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न सफल ठरतोय आणि निश्चितच स्वेर चेंडूने मात्र या धावांचा श्रीगणेश झालाय तो बाबदेवाडी संघाचा. आणि हा चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकला. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. साथी समालोचक आदरणीय तुकाराम वाघ सर. तर 3 चेंडूची फेकी होती, त्यामध्ये एका स्वेर चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर 2 डॉट चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र एस्टॅन वरून जातोय. यष्टीरक्षक चोख कामगिरी चंदर वाघ करतायत. दरम्यान 4 चेंडूची फेकी होते, त्यामध्ये 3 चेंडू तर डॉट टाकलेत, म्हणजे टप्प्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम अविनाशने केलंय. जेवढा वेग जास्त असेल तेवढेच टप्पा तुमच्या नियंत्रणात असेल तर चांगली गोलंदाजी होत असते. ती चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा मारा होतोय. 2 धावा धाव फलकावर लागतील. दोन्ही स्वेर म्हणजे बॅट मधून अजून एकही धाव काही आलेली नाही. 5 चेंडूची फेकी होती, त्यामध्ये 2 स्वेर चेंडूची फेकी केली जाते सर, पण अजून बॅटच्या साहाय्याने एकही धाव आली नाही. निश्चितच सर विचार केला तर एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच अविनाशचं नाव घेतलं जातं. एक दिशेवर नियंत्रण ठेवणारा हा गोलंदाज, अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज. 4 चेंडू या गोलंदाजाने आतापर्यंत मात्र फेकलेत. 2 अवंतर धावेंचा अपवाद वगळता. काय म्हणाल सर या गोलंदाजाविषयी? निश्चितच आपण म्हणूया, कारण चांगली गोलंदाजी मी तर निश्चितच म्हणेन.
कारण तुमच्याकडे क्लास गोलंदाजी असेल, सराव असेल सातत्याने, तर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकू शकता. कारण मागचे 2-3 सामने मी पाहिले वाघाचीवाडी संघाचे, तर त्यामध्ये अविनाशला मात्र मार बसला होता. कारण टप्प्यावर नियंत्रण नव्हतं आणि चेंडू अत्यंत वेगाने उजव्या किंवा या डाव्या स्टँडच्या टाकण्याचा प्रयत्न केला जायचा. निश्चितच मी पण सर याच मैदानावर जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाड्याच्या वतीनं सामने आयोजित केले होते आणि त्या सामन्यात सुद्धा हा वाघाचीवाडी संघ होता, परंतु पहिल्याच सामन्यामध्ये हार पत्करावी लागली. कारण त्या ठिकाणी मात्र अविनाशवर जबर प्रहार केला होता आणि त्याचाच मोबदला म्हणून हा संघ मात्र पहिल्याच फेरीमध्ये हारला होता. आणि राजन सारख्या फलंदाजाला जेव्हा आपण अशी गोलंदाजी करता तेव्हा मात्र आपल्या गोलंदाजीचा दर्जा मात्र उंचावलेला असतो. इथे मात्र अजून एक आव्हान तर धावेने धावफलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 4, म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने अव्वंतर फेकल्यात. बॅट आणि बॉलचा एकही संपर्क आतापर्यंत झाला नाहीये. चेंडू आपण पाहतोय 5 धावा, 5 चेंडू. तर शेवटच्या चेंडूवर एज लागते, सोपा झेल पॉइंट रिझन मध्ये या ठिकाणी सोडला जातोय. षटक संपल्याचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्यात तब्बल अवघ्या 4 धावा. डीजे ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आणि निश्चितच P1चं पहिलं षटक समाप्त झाले. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर P2चं दुसरं षटक कोण घेऊन येतोय? नवीन गोलंदाज प्रकाश उर्फ जेड्या. पवित्र डेक डावखरे आताचा गोलंदाज. तर या ठिकाणी एका चांगल्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय, ज्याने या स्पर्धेसाठी बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज आणि बेस्ट क्षेत्ररक्षक यांना शूज दिल्यात. ते एक आदरणीय सुक्रे आवटे साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच श्रावणी 11 संघाचे मालक सुद्धा आहेत. येणाऱ्या 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर याच मैदानावर आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ विभागाची या 9 डिसेंबर त्या 12 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. तर निश्चितच आपण खेळाकडे जाऊया. या ठिकाणी मात्र अजून एक डॉट चेंडू गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण पाहतोय. प्रकाश या गोलंदाजाचा वापर केला. वरती एंडकडनं गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. कारण विचार केला तर अविनाशनं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. P1चा पहिलं षटक होता. आणि सर जेव्हा एखादा गोलंदाज P1च्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा कमी धावसंख्या देतो तेव्हा मात्र तो गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करतो. कारण 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्याच्यानंतर मात्र तो गोलंदाज गोलंदाजी करत असतो. तर निश्चित पहिल्या गड्याचं पतन झाले. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो संभाजी. बॅक टू पॅव्हलियन झालाय. 3 चेंडू खेळलाय तो. 2 चेंडू तर निश्चित डॉट खेळला होता आणि तिसऱ्या चेंडूवर फर्स्ट स्लिपला या ठिकाणी सोपा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय तो संभाजी. निश्चितच या ठिकाणी मात्र संभाजी भाला ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो मात्र अपयशी ठरला. कारण क्षमता होती या फलंदाजामध्ये, मात्र तो या सामन्यामध्ये मात्र अयशस्वी ठरला. कारण या ठिकाणी जशी फलंदाजी हवी होती तशी फलंदाजी मात्र त्याला करता आले नाही. नावाप्रमाणे खेळ करता आला नाहीये. 1 डाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण रोशनला पाहतोय. उलटू द शरद सर. आणि निश्चितच सर पहिल्या षटकातच सामना थोडासा आडबडला होता. बाबदेवाडी संघ तितकाच जरी चांगला असला तरी सुद्धा एक मोठा संघ आहे. तिथलाच दादा संघ आहे तो वाघाचीवाडी संघाबरोबर. आणि सातत्याने मी म्हटलं होतं पहिल्याच षटकामध्ये यांचे पक्के कच्चे दुवे एकमेकांना ज्यावेळेस माहिती असतात तशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. कारण
पहिलं षटक अविनाशने फेकलं, एकही धाव मात्र बॅटमधून आली नाही. मात्र त्याने जे काही 4 वाईड चेंडू टाकले ते मात्र त्याच्यावर त्याला विचार करावा लागेल. आणि सातत्याने जे माथेरान रायगड संघामध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना अविनाश वाघ असेल, मोहन पारदे असेल, त्याचबरोबर सचिन लांगे असेल आणि गुरुनाथ लोबे असेल, ही चौकडी आहे. ते चौकडी कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करणार हे येणारा काळ निश्चितच सांगणार आहे. निश्चितच शरद सर, विचार केला तर आदिवासी समाजातील मुलांना एक तो मोठा प्लॅटफॉर्म आहे. कारण ज्याप्रमाणे इतर समाजातील IPL APL आपण पाहतोय तशी सुरुवात कुठेतरी व्हायला हवी होती, ती मात्र रायगड विभागामध्ये पाहायला मिळाली. खरोखरच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपल्या समाजातील खेळाडूंना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. ज्या खेळाडूंना संधी मिळाली, मी म्हणेन त्यांनी प्रत्येकाने सोनं करावं हीच अपेक्षा आहे. आणि निश्चितच सर, पहिली आदिवासी प्रीमियर लीग ज्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने 2012ला एक सभा घेतली होती खालापूर आदिवासी भवनामध्ये, तिथून जो काही प्रवास सुरू झालाय ना, आणि नेहमी सातत्याने आम्ही फक्त क्रिकेटच नाही तर आम्ही फक्त क्रिकेट पुरते मर्यादित नाही तर एक सामाजिक भान ठेवून समाजातील चांगल्या खेळाडूंना संधी देऊन चांगलं करण्याचा प्रयत्न निश्चितच आज आपण पाहतो. 2012ला पहिली सभा भरली होती, त्यानंतर 2015 मध्ये पहिली आदिवासी प्रीमियर लीग ठरली फक्त कर्जत आणि खालापूरमध्ये. मात्र त्यानंतरच्या ज्या काही APL झाल्या त्या सगळ्या शेवटचा चेंडू बाकी आहे. तर धावफलकावर धावा लागल्यात आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा आणि 2 गडी या ठिकाणी. मात्र तंबूच्या आश्रयाला सलामाची जोडी, मात्र तंबूच्या आश्रयाला आपण पाहतो राजन आणि संभाजी ही अशी जोडी. आणि अजून एक फलंदाज बाद होईल का, पंचांनी मात्र नो घोषित केलाय. झेल टिपला होता त्या ठिकाणी, मात्र नो चेंडू आहे. उघडे डोळा पहा नेट, पुढचा चेंडू फ्रीड आणि असा हा फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय रोशनला. तर सर आता रोशनला एक हाती किल्ला लढवावा लागेल, कारण अडचणीत सापडलाय संघ आपला. बाबदेववाडी संघ जर एक टार्गेट सेट करावा लागेल, एक 60-70 धावांचं टार्गेट ठेवावा लागेल वाघाचीवाडी संघापुढे. आणि आता सामन्यापासून खूप लांब सध्या तरी सामना पूर्णपणे झुकला तो वाघाचीवाडी संघाच्या बाजूने. सर जर 60-70 धावा बनवायच्या असतील तर रोशनला मात्र शेवटपर्यंत 5 षटकापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहावं लागतील. आणि टिकून राहण्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मोठ्याले फटके खेळणे खूप गरजेचं असेल. आणि निश्चितच मोठाले फटके खेळणं खूप गरजेचं असेल, कारण पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा त्या पण स्वेअरच्या. तदनंतर जे काही गोलंदाज झाले, प्रकाशची एक डावखरा गोलंदाज आहे, चाणक्य गोलंदाज आहे, थोडासा सरावाचा अभाव जाणवतो. मात्र आता खूप दिवसानंतर अनेक संघर्षमय चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र कुठेतरी गेअर मध्ये यावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघ अडचणीत आहे, अडचणीतून मात्र संघाला सावरावं लागेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. डीजे आणि ह्या लीग भरवतोय, त्या लीग मधून सातत्याने आपल्या स्तरावर संदेश दिला जातोय की आम्ही फक्त क्रिकेट पुरते नाही तर सामाजिक भान ठेवून समाजातील ज्या ठिकाणी अन्याय होईल त्यावेळेस आम्ही निश्चितच एकत्र येऊ, ही भावना सर्वांमध्ये निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण क्रिकेट हे एकमेव माध्यम निवडले. थोडंसं आदरणीय आमचे परममित्र DN पवार असतील, कैलास खडके असतील, हे सातत्याने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो की का नुसतं क्रिकेट नाही तर त्या क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन हा एक मोटिवेशन जर तुमच्या अंतःकरणात असेल, मनात असेल तर त्यासाठी मात्र प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. निश्चितच सर, क्रिकेट एक फक्त निमित्त मात्र आहे. कारण ज्या वेळेला यंगस्टर आपण पाहिले तर यंगस्टरचा भर मात्र क्रिकेटकडे जास्त आहे. आणि याच्या माध्यमातून आपण एक काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण कार्य करू शकतो. आणि हाच उद्देश आहे प्रत्येक या आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथचाही हाच उद्देश आहे. कारण एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय आणि इथून मात्र सामाजिक कार्यात सुद्धा प्रत्येक खेळाडूंनी सहभाग घेतला पाहिजे. इथे मात्र डॉट चेंडू आलाय, या डॉट चेंडूने मात्र दबाव वाढेल, मी म्हणेन
बापदेववाडी संघावर, कारण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा तोच गोलंदाज ज्याने P1चं पहिलं षटक फेकलं होतं, फक्त 4 धावा दिल्या होत्या, तो गोलंदाज आपण पाहतोय अविनाश वाघला, सॉरी अंकुश वाघ. स्ट्रायकरच्या भूमिकेत बापदेवाडी संघाचा हा बंडावचा फलंदाज शालिक. पाहूया तर दुसरा चेंडू असेल अंकुशचा. शॉर्ट मिड ऑफ रिझन मध्ये चेंडूवर पॅड चढवल्या दरम्यान चेंडू हा वन बाउन्स कलेक्ट केला जातो, अवघी 1 धाव. आणि आपण म्हटलं होतं सर की रोशनला टिकून राहावं लागेल, त्याने एक चेंडू फेस केलाय आणि चौकार ठोकलाय. तो जर थांबला तर एक मोठी धावसंख्या बसेल, अन्यथा सामन्यापासून मात्र खूप अंतरावर जावं लागेल ती बापदेवाडी संघाला. निश्चितच जर विचार केला तर रोशन मध्ये ती क्षमता आहे, जिद्द आहे, चिकाटे आहे, परंतु सिद्ध करण्याची खरी वेळ या ठिकाणी मात्र आले. तशा प्रकारचा खेळ करेल का, कारण दबावामध्ये आहे संघ. फटका फसला आणि इथून मात्र ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र डगआउटच्या रस्त्याला लागलाय. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. आणि हा निश्चितच सर आपण म्हणूया थोडासा अडचणीत, कारण रोशन बाद झालाय, तब्बल 3ऱ्या गड्याचं पतन झालंय. बापदेवाडी संघाचा 3रा फलंदाज या ठिकाणी बाद झाला रोशन. तर धावफलकावर धाबा लागल्या तब्बल 12 धाबा, अवघ्या 12 धाबा. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना अंकुशने जी काही गोलंदाजी केली ती गोलंदाजी मात्र वाखण्याजोगी आहे सर. त्याने 3 चेंडू फेकले गेले, अवघी 1 धाव खर्च केली. एका फलंदाज म्हणजे मोठा फलंदाज रोशनला बाद करण्यात त्याला यश आलंय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक, तर नवीन फलंदाज येतोय राज. तर आपण म्हणूया सर थोडासा, कारण एक दादा संघ आहे पनवेल विभागामध्ये वाघाची वाडी संघ, त्या संघाबरोबर बापदेवाडी संघ सुद्धा तिथलाच संघ आहे, जवळचा संघ आहे. तर थोडासा अडचणीत सापडला तो बापदेवाडी संघ. काय म्हणाले सामन्याचं चित्र कशा प्रकारचं असेल? निश्चितच अपेक्षा होती राजन आणि संभाजीकडनं, ती अपेक्षा मात्र नावाप्रमाणे खेळ करता आला नाहीये. कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी, मी गोलंदाजाचं कौतुक करेन या ठिकाणी अविनाश आणि अंकुशचं, कारण अविनाशनं पहिलं षटक फेकलं, त्याने मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात करून दिली. त्या ठिकाणी मात्र सलामीच्या फलंदाजानं ज्या ठिकाणी बांधून ठेवलं तिथून मात्र हा संघ अडचणीत सापडलाय. इथून मात्र चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. फलंदाजाला वाटलं चेंडू अवंतर जाईल, थोडासा पुढे सरण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने कधी शरीराचा वेध घेतला हे फलंदाजाला कळालं नाहीये. आणि हा चेंडू पाहतोय आपण डॉट चेंडू. आणि जेवढे डॉट चेंडू टाकले जातील तेवढ्या पुढच्या सामन्यामधून या ठिकाणी लांब जावं लागेल ते बापदेवाडी संघाला. कारण एक टफ फाईट मॅच ज्यावेळेस तुम्हाला करायची असेल तर 50-55 धावा उभ्या करणं खूप गरजेचं असेल. मात्र तसं काही घडलं नाही. चेंडू खाली शतरक्षक येईपर्यंत चेंडू 2 बाउन्स कलेक्ट केला जातोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा अत्यंत वेगाने पूर्ण केली आहे ती शालिक आणि राजा या 2 फलंदाजांनी. 14 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 3 बाद 14 धावा, म्हणजे अत्यंत कमी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल या सर. मैदानामध्ये. कमी धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावर लावण्याचा विक्रम होता आणि या ठिकाणी तशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. जर इथून मोठे फटके आले नाहीये तर निश्चितच अडचण निर्माण होईल ती बापदेववाडी संघासाठी. अजूनही वेळ गेली नाहीये, अजूनही जर इथून मोठे चांगले फटके आले तर निश्चितच कमबॅक करू शकेल हा बापदेववाडी संघ. कारण 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 3 षटकामध्ये धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 15 धावा, म्हणजे 5.00 ची सरासरी या ठिकाणी गाठण्यात यश आलं, ते म्हणजे बापदेववाडी संघाला. पण निश्चितच सर 5ची सरासरी निश्चितच ही थोडीशी अडचणीत आणणारी आहे. कारण 3 षटकं तर झालेली आहेत. 15 धावा, 3 बाद 15 धावा बापदेवाडी संघाच्या पाहायला मिळत आहेत. तर आपण या सामन्यापासून थोडंसं अडचणीत आहे बापदेवाडी संघ. त्याला कुठेतरी धावसंख्या कमीत कमी या 15 तर आहेत, मात्र अजूनही 20, 25, 45 धावा उभ्या करणं खूप गरजेचं असेल. निश्चितच सर, जेव्हाही म्हणजे आपण पाहतोय क्रिकेटमध्ये जेवढी कमी धावसंख्या असते तेवढे सामने रफ अँड टफ आपण कितीक मैदानावर पाहिलेत. कारण कमी धावसंख्येचे सामने सुद्धा रफ अँड टफ पाहायला मिळतात, परंतु तेवढी धावसंख्या बनवावी लागेल. आपण विचार केला तर 15 धावा धावफलकावर लावल्या, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये जर 25 ते 30 धावा जरी बनवल्या
तरी एक 45-40चा धावसंख्या, कारण विसरून चालणार नाहीये बापदेवाडी संघाला, कारण खोलवर फलंदाजी असणारा हा वाघाजवाडी संघ आहे. इथून मात्र 40 ते 45 धावाचा टार्गेट मात्र या वाघाजवाडी संघाला द्यावं लागेल. और निश्चितच ते टार्गेट सेट करणं खूप गरजेचं असेल. तो टार्गेट ज्यावेळेस तुम्ही सेट करताय ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक टफ फाईट मॅच पाहायला मिळते. मात्र टार्गेट जर तुम्ही खऱ्या अर्थाने ठरवलं नाही, तुमच्या मॅचचं तुम्हाला उद्दिष्ट माहिती असेल ना, तर निश्चितच खऱ्या अर्थाने तुम्ही चांगला खेळ करू शकता. तो सातत्याने आपण मॅचेस पाहत असतो. मात्र एक टार्गेट सेट करणं खूप गरजेचं आहे. ते टार्गेट सेट मात्र थोडंसं अडचणीत सापडतो, कारण 3 फलंदाज तर बाद झालेत. मात्र अजूनही राजासारखा फलंदाज आहे. त्या राजाने बॅटमधून 2 धावा 3 धावा तर वैयक्तिक पाहायला मिळतील. अजूनही 2 षटक आहेत सर. या 2 षटकांमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. कारण 12 चेंडूंमध्ये 36 धावा सुद्धा होऊ शकतात. 12 चेंडू 45 धावा सुद्धा होऊ शकतात. कारण या अगोदर प्रथमेश बागने तब्बल 12 चेंडू 45 धावा कुठल्या होत्या आपल्या संघासाठी वाकडी संघामध्ये खेळत असताना. म्हणजे अशा प्रकारच्या धावा सुद्धा तुम्ही निर्माण करू शकता. ती क्षमता पोटेन्शियल पण तुमच्यात असणं खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. तो प्रयत्न मैदानावर होणार कसं? निश्चितच प्रयत्न करावा लागेल. जर या ठिकाणी प्रयत्न केला नाही तर या स्पर्धेचा मात्र आपल्याला निरोप घ्यावा लागेल, कारण धावा आपल्याला बनवायच्या आहेत. तर गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा अविनाश या गोलंदाजाचा वापर केला, ज्याने पहिलं P1चं षटक फेकलं होतं, ज्याने 4 धावा खर्च केला होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी थोडासा लेझी बापदेववाडी संघ मला खेळताना पाहतोय, कारण जोश असं वाटत नाहीये. कारण विचार केला तर फटक्यामध्ये तेवढी ताकद पाहायला मिळत नाहीये. कारण या ठिकाणी मात्र सरळ हाताने बॅट या ठिकाणी फक्त फिरवण्याचं काम करताना पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकवर राजाला. अजून एक डॉट चेंडू. कौतुक करेन मी अविनाशचं, कारण काय अफलातून गोलंदाजी केले या गोलंदाजानं. संघाचा सिंगल मिळेल. या सिंगलनं मात्र काही फरक पडणार नाहीये मी म्हणेन या वाघाजवाडी संघाला, कारण संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 16 धावा लावल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना विचार केला तर 3 चेंडू झालेत. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एकही फलंदाजाला मात्र या सामन्याची जबाबदारी घेता आली नाही. निश्चितच प्रॅक्टिसचा अभावी असू शकेल, कारण बऱ्याचशा संघाला अजूनही मैदान नाहीयेत. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या ठिकाणी अवंतर घोषित केला. मेन पंच अंकुश चिडे, मॅन फ्रॉम बोनुली, तर दुसरे पंच अनिल शेंडे, मॅन फ्रॉम धारोळ. दोन्ही असोसिएशन मान्यताप्राप्त पंच आहेत या सामन्यासाठी. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अंकुश, आणि एक सोपा झेल. या ठिकाणी मात्र टिपला. अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज 4था फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय. धावफलकावर फक्त आणि फक्त धावा आहेत 17 धावा. तर मनोज उघडे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मात्र आपण लगेच कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आज मेगा फायनलचा दिवस आहे. मेगा फायनलच्या दिवसामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीराम क्रिकेट संघ बोहंडलेच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जातंय. सामना आपण पाहतोय बापदेववाडी विपक्ष वाघाजवाडी असा हा सामना. इथे मात्र हा चेंडू अजून एक अवंतर चेंडू घोषित केलाय पंचांनी. या ठिकाणी मात्र अवंतरच्या जास्त धावा आल्यात मी म्हणेन, कारण अंकुशचा विचार केला तर अंकुशनं आतापर्यंत 10 धावा अवंतर दिल्यात. हा एक रेकॉर्ड असेल. जाग्यावरून खेळण्याचा या ठिकाणी मात्र प्रयत्न करतोय राजा,
परंतु त्याच्या प्रयत्नाला यश लाभत नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 18 धावा. म्हणजे विचार केला तर अंकुशनं 3 धावांचं षटक फेकलं आणि 3ही धावा 2 अवंतर आणि 1 सिंगल आली. आणि निश्चितच सर आपण म्हटलं तर खऱ्या अर्थाने आदिवासी प्रीमियर लीग 2015 ची झाली. त्यानंतर असंख्य लीग आपल्या समाजात निर्माण झालं. ह्या कर्जत अंबरनाथ विभागामध्ये सातत्याने पाहायला मिळाल्या. मात्र ज्याने खऱ्या अर्थाने लाईनअपची शिस्त, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने महेश म्हात्रे सरांनी म्हटलं होतं सातत्याने क्रिकेट, ज्या वेळेस पहिली आदिवासी प्रीमियर लीग झाली होती 2015 मध्ये, नाही तर ती खालापूर या ठिकाणी झाली होती. तिथून जे काही नियमांची लाईनअपची शिस्त लागली आणि तमाम रायगड असोसिएशन असेल, अंबरनाथ विभाग असेल, यांनी ती कंटिन्युएशन सातत्याने ठेवलं. मग ग्रामीण क्रिकेट आलं. मग ग्रामीण क्रिकेटमध्ये जे काही सुधारणा झाल्या त्या सुधारणांमध्ये खऱ्या अर्थाने मग आपण पुढे वाटचाल केलेली पाहायला मिळतील. मात्र मूळ पाया अजूनही आपल्याला पाहायला तो विसरता कामा नये. निश्चितच सर, आणि कुठेतरी गरजही होती, कारण शिस्तीचं क्रिकेट खेळामध्ये शिस्त असणे खूप गरजेचं असतं. आपण पाहतोय आपल्या मात्र निश्चितच इतर समाज सुद्धा आपल्या नावाचा उल्लेख करतो. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, गरज होती या फटक्याची. फलंदाज आपण पाहतोय भरत सांबरेच्या बॅट मधून निघालेला पहिला उत्तुंगा षटकार. या ठिकाणी मात्र 6व्या क्रमांकावर हा फलंदाज आलाय, लाईव्ह मध्ये दिसतोय, कारण पहिला चेंडू पेस करत होता. पहिल्या चेंडूवर मात्र मायटे हिटिंग मनगटी ताकदीचा वापर करताना पाहिला आपण भरत सांबरे. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, उंची जास्त अंतर कमी. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे अविनाश कडनं मात्र चुका नसतील आणि इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 5वा बाद होईल. ज्या फलंदाजाने एक षटकार मारला होता तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24 धावा. डीजे उर्वरित 4 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. तिसरा चेंडू टाकलाय तो ज्ञानेश्वर या गोलंदाजाने. मात्र एक धाव, मात्र दुसरी चोरटी धाव आपण म्हणूया, ती कलेक्ट केली जाते. या 2 धावा निश्चितच मिळतील. या 2 धाब्यानिशी धावफलक जाऊन पोहोचेल. 5वं षटक मार्गस्थ असताना तब्बल 5 बाद 26 धावा. तर याच दरम्यान चिखलोली गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय भाऊ आवटे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. बाबांना विनंती आहे की या पण व्यासपीठावर, तसेच बाळाराम आवटे यांचं सुद्धा आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना मात्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, उंची जास्त अंतर कमी, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी आणि अजून एक फलंदाज बाद होईल. फलंदाज क्रमांक 6वा गडी बाद होतोय या बाबदेवाडी संघाचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 असताना ज्याप्रमाणे धून वाजवली तशा आदिवासी समाजाचे सुद्धा फलंदाज आता मात्र भारी भारी वाटायला लागले. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. 7वा फलंदाज बाद होतोय या ठिकाणी मात्र बाबदेववाडी संघाचा. संघाची धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 26 धावा. दोन जे झेल टिपले ते गुरुनाथ वाघ या क्षेत्ररक्षकाने. तर खऱ्या अर्थाने मी त्याचं कौतुक करेन, कारण तो फलंदाजीसाठी येत नाही,
मात्र क्षेत्ररक्षणासाठी खास आपल्या संघामध्ये त्यांनी स्वतःची जागा निर्माण केली. अशी जागा तुमच्याकडे निर्माण करता आली पाहिजे. ती जागा निर्माण करण्याचं काम खेळाडू करत असतात. हा एक शेवटचा मात्र चेंडूवर षटकार. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आणि 33 धावांचं या ठिकाणी मात्र आव्हान असेल ते म्हणजे या वाघाची वाडी संघाला या 30 चेंडूमध्ये 33 धावा कशा बनवेल, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो याच विभागातील दोन बुलंद आवाज चिंतामण चिडे आणि मनोज उघडे या दोन समालोचकांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मात्र मायक्रोफोनवर यायचं आहे. सामने वाली टीम ने 32 रन बनाए और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है, यानी इनकमिंग 5 और रिक्वायर 33 रन टू विन। यानी स्कोर देखा जाए तो लो स्कोरिंग मुकाबला है, पर दोस्तों लो स्कोरिंग हर बार हमने क्रिकेट में देखा है कि जितने जितने मुकाबले लो स्कोरिंग हो चुके वही मुकाबले काफी टफ एंड फाइट मुकाबले हो चुके। तो यहाँ पे देखना पड़ेगा ये भी मुकाबला वैसा ही होगा कि टफ फाइट मुकाबला हो सकता है, क्योंकि जिस तरह से अगर देखा जाए तो पहली इनिंग में जिस तरह गेंदबाजों ने गेंदबाजी की, क्या शानदार गेंदबाजी की, कम से कम रन देने का प्रयास यहाँ पे किया। और इन बीच हमारे बोहली टीम के इस टूर्नामेंट के आयोजक आदरणीय योगेश दादा पाटिल, जिनका यहाँ पे आगमन हो चुका है, इनका मैं इस श्रृंखला के माध्यम से तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। तो साहब की जानकारी मैदान पे मुकाबला देख सकते बापदेव बनाम वाघाची वाड़ी टीम पहली इनिंग समाप्त हो चुकी और टीम का स्कोर 32 रन लग चुके और जीतने के लिए आने वाले 5 ओवर में 33 रनों की जरूरत है। यहाँ पे जो मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर जिनके ओर से फेंका जाएगा गेंदबाजी मैदान के ऊपर, जो बोहली एंड के ओर से गेंदबाजी करेंगे गेंदबाज रोशन। और पहली ओवर की पहली गेंद टिप्पा खा के थोड़ी सी स्विंग हो गई और सीधा विकेट कीपर के हाथों के दस्तानों में। यहाँ पे शुरुआत तो शानदार की गई, डॉट गेंद के साथ शुरुआत हो चुके मैदान के ऊपर। रोशन आया या पहले डॉट गेंद, 33 रनों का लक्ष्य लेते हुए मैदान के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं। यानी मैं कहना चाहूंगा याद रखिए आप के लिए कुछ भी असंभव नहीं है, आप वो कर सकते जो अपने कभी सोचा भी नहीं है दोस्तों। और यहाँ पे वही स्ट्रोक खेलना चाहते थे और यहाँ पे मिस फील्डिंग हो चुकी, गेंद सीधा जाएंगे सीमा बाहर, 4 रन के लिए डीजे।
गेंद तो शानदार की गई थी, पर यहाँ पे मिस फील्डिंग होने के बावजूद जिस मिस फील्डिंग का आपको भुगतना पड़ा है यहाँ पे 4 रन के साथ, और इस 4 रन के साथ टीम का यहाँ पे अकाउंट ओपन हो चुका है। इस टीम का गेंदबाज फिर से तैयार, यहाँ पे आउटसाइड एज, यहाँ पे फिर से वही स्ट्रोक, मिस फील्डिंग हो चुकी, गेंद सीधा सीमा बार 4 रन के लिए। कहते हैं ना दोस्तों, सफलता चलकर नहीं आती, हमें उस तक पहुंचना पड़ता है। ठीक उसी तरह जिस तरह भगवान ने हर पंछी के लिए भोजन तो दिया है, लेकिन उसके घोंसले में नहीं। कहते हैं ना, हौसले के तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ हो, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो। दोस्तों यहाँ पे उम्मीद तो रखनी पड़ेगी, अगर जीतना है तो यकीनन आपको प्रयास करना पड़ेगा। अगर जिस तरह पहली इनिंग में गेंदबाजों ने गेंदबाजी के माध्यम से कम रन देने का प्रयास किया, और यहाँ पे भी वही दृश्य करना होगा, वही यहाँ पे करना पड़ेगा आपको, कम से कम देने का प्रयास और ज्यादातर ज्यादा विकेट चटकाने का प्रयास गेंदबाजी की ओर से करना पड़ेगा। और इस दौरान गेंद को सिर्फ दिशा दी, वाटर स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, गेंद जाएंगे सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। डीजे ब्रेक थ्रो मिलता हुआ, डीजे ओवर में 12 रन आ गए। लो स्कोरिंग मुकाबला मैदान के ऊपर देख सकते हैं दोस्तों। ये मुकाबला अगर जिस तरह से अगर गेंदबाजी अच्छी तरह से करेंगे तो यकीनन मुकाबले में रोमांस हम देख सकते। दूसरी नंबर पे गेंदबाजी करने आए गेंदबाज जो वर्टी कंपनी के एंड के ओर से गेंदबाजी करेंगे। राजा तो यहाँ पे राजा गेंदबाजी करने आ गया है, जो वर्टी कंपनी के एंड के ओर से गेंदबाजी करेंगे। गेंदबाज तैयार, राजा थोड़े से यहाँ पे मैदान के ऊपर फील्डिंग में चेंजेस देख सकते। दूसरी ओर की पहली गेंद, यहाँ पे आउटसाइड गेंद जाएंगी सीधा सीमा रेखा के बाहर पर। अंपायर हमारे और देखते हुए ये गेंद वाइड करार करते हुए, और 4+1 is equal to 5. With the help of these 5 run, total of team is 17 run. तो यहाँ पे देख सकते हैं आधा लक्ष्य पार किया गया है मैदान के ऊपर। फिर से गेंदबाज तैयार, और इस बार गेंद को प्लेसमेंट करना चाहते थे। यहाँ पे 1 रन आसानी से तेजी से कंप्लीट किया गया। इस सिंगल के साथ टीम का स्कोर 18 पर देख सकते। दोस्तों मुकाबले में थोड़ा अगर रोमांस आना चाहिए तो यकीनन इस गेंदबाजों को गेंदबाजी के माध्यम से अच्छे गेंदबाजी करनी पड़ेगी, वेरिएशन दिखाने पड़ेंगे, विकेट टेकिंग गेंदबाजी करनी पड़ेगी मैदान के ऊपर, तभी इस श्रृंखला में इस मुकाबले में
आपका अस्तित्व टिका रहेगा, अदरवाइज आपको ये मुकाबला छोड़ना पड़ेगा। और इस दौरान देखना पड़ेगा अंपायर हमारे और देखते हुए इस ओवर की दूसरी वाइट गेंद करार करते हुए इस वाइट के साथ अतिरिक्त रनों में बढ़ोतरी देख सकते। 19 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं। यानी देखा जाए तो पहली गेंद वाइट, दूसरी गेंद पर 1 रन आया और तीसरी गेंद फिर से वाइट। और इस दौरान आउटसाइड एज और यहाँ पे विकेट मिलता हुआ डीजे। अंकुश, दोनों टीमों का प्रयास रहेगा इस श्रृंखला में टिका रहने का। दोस्तों मैं कहना चाहूंगा, सामने वो मंजिल तो रास्ते न छोड़ना, जो भी मन में हो वो सपना न तोड़ना, कदम कदम पे मिलेगी मुश्किल आपको, बस सितारे चुनने के लिए जमीन मत छोड़ना। तो दोस्तों यहाँ पे अगर आपके पास ऐसे गेंदबाज रहेंगे कि जिनको यहाँ पे लाया जाए, जो गेंदबाजी के माध्यम से अपनी टीम को जिताएंगे, वही गेंदबाज यहाँ पे लाने पड़ेंगे। क्योंकि रन देखा जाए तो स्कोर कहाँ पे कम है। अगर इस टीम के सामने अगर आपको लड़ना होता तो ज्यादा से ज्यादा रन बनाने पड़ते, पर इस बार गेंद अंपायर के सामने डिसीजन अभी भी पेंडिंग। और अंपायर डिसीजन नॉट आउट, यानी एक गेंद डॉट गेंद। थोड़ा सा गेंदबाजी के माध्यम से कमबैक करते हुए इस बार डॉट गेंद फेंक चुका है एक गेंदबाज ने। टीम का स्कोर देखा जाए तो अभी भी 19, यानी आधे से ज्यादा लक्ष्य पार किया है इस बल्लेबाजों ने। इस दौरान गेंद शॉर्ट पिच गेंद, टिप्पा खा के रन की कोई गुंजाइश नहीं। अपील तो की थी यहाँ पे, पर अंपायर ने इस अपील को टुकरा दिया है। रन की कोई गुंजाइश नहीं। अब तक देखा जाए तो इस गेंदबाज ने 4 गेंदे फेंक चुका है और 5 रन 6 रन खर्च कर चुका है। यानी दूसरी गेंद जो वाइट, पहली गेंद जो वाइट फेंकी थी उस गेंद पर चौवा आया था, यानी 5 रन अतिरिक्त मिल चुके थे। और इस दौरान गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे आएगा, गेंद को जज करेगा, तब तक गेंद टिप्पा खा चुकी थी। और यहाँ पे मिस फील्डिंग मैदान के ऊपर देख सकते दोस्तों। कहते हैं ना, अच्छे खिलाड़ी की कैच छोड़ना यानी हमारे दरवाजे पर आई हुई खुशियों को टुकरा देना जैसा है। अगर इस बल्लेबाज की यहाँ पे कैच छूटी दोस्तों, पहले देखा जाए तो अपना स्कोर कहाँ पे कम था और बीच में ऐसी गलतियां करेंगे तो दोस्तों कैसा चलेगा, मुकाबले में कैसे टिके रहेंगे। और यह गलतियां बार बार दोहरा रहे हैं अपनी टीम के ओर से, जो फील्डिंग कर रहे हैं वो फील्डर। और इन दौरान अक्रॉस द लाइन, once bounce ball goes outside the boundary. Umpire ishara or number second is completed. Score of Wagachwadi team is 25, loss of 2 wicket. DJ. हमारे मंच पे आ जाए तामसे टीम और वाकड़ी टीम, दोनों टीम के कप्तान को मैं विनती करना चाहूंगा कि टॉस विन के लिए हमारे कमेंटेटर बॉक्स में आ जाए। तो दोस्तों यहाँ पे मैदान के ऊपर देख सकते हैं 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर 25 लग चुके हैं।
2 विकेट के नुकसान पे तीसरे नंबर पे जो गेंदबाजी करने आएंगे गेंदबाज दोस्तों, अगर समीकरण देखा जाए तो रिक्वायर रन 8 रनों की यहाँ पे जरूरत जीतने के लिए, यानी आने वाले 18 गेंदों पर 8 रनों की जरूरत है। यानी दोस्तों मुकाबला मैदान के ऊपर देखा जाए तो एक दफा मुकाबला हो चुका है, एक तरफ मुकाबला झुका हुआ है। इस दौरान गेंद को दिशा देना चाहते थे पर गेंद हवा में गई और यहाँ पे विकेट मिलता हुआ डीजे। विकेट कीपर के हाथों के दस्तानों में यहाँ पे रन की कोई गुंजाइश नहीं। कहते हैं ना दोस्तों, अपने हाथों की लकीरों को क्या देखते हो, किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। दोस्तों यहाँ पे यकीनन किस्मत के ऊपर निर्भर नहीं कर रहना पड़ेगा, यहाँ पे मेहनत करनी पड़ेगी, संघर्ष करना पड़ेगा, प्रयास करना पड़ेगा, वही प्रयास दिखाते हुए। और इस दौरान क्या शानदार कमबैक गेंदबाजी के माध्यम से बैक टू बैक दूसरी गेंद डॉट की हुई शानदार गेंदबाजी यहाँ पे मैदान के ऊपर है। देख सकते हैं जिस तरह पहले इनिंग में गेंदबाजी की उसी तरह ये भी गेंदबाजी का नजारा दिखाते हुए अब तक देखा जाए तो 3 गेंदे फेंक चुका है, कोई रन नहीं खर्च कर चुका और एक महत्वपूर्ण विकेट अपने खाते में चटका दिया है। इस बार क्रॉस द लाइन के लिए गेंद नो मैन लैंड रीजन के तरफ गेंद जाते हुए खिलाड़ी गेंद के नीचे आएगा, गेंद को फील्ड किया, थ्रो करेगा, तब तक यहाँ पे देखना पड़ेगा 30 रन की मांग और यहाँ पे तीसरी रन आराम से कंप्लीट की जाएगी। गुड रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे दोस्तों देख सकते बार बार गलतियां दोहरा रहे हैं फील्डिंग के माध्यम से। अभी भी देखा जाए तो जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। गेंदबाज रोशन भोनले एंड के और से गेंदबाज करेंगे। यहाँ पे देख सकते हैं फील्डिंग में थोड़े से बदलाव होते हुए, चेंजेस करते हुए कप्तान की ओर से काफी चेंजेस किए जा रहे हैं। आखिरी क्षणों तक प्रयास किया जा रहा है। और इस दौरान गेंद हवा में, वहां पे देखना पड़ेगा कैच थी पर क्या छूटी और कैच का भुगतना पड़ेगा आपको। 2 रनों में परिवर्तन इस कैच का होता हुआ और तीसरा भी रन यहाँ पे कंप्लीट हो चुका है। अभी समीकरण देख सकते हैं, सिर्फ जरूरत जीतने के लिए 2 रनों की। अरे मुकाबले में तो रोमांस नहीं हो चुका है, मुकाबला एक दफा मुकाबला हो रहा है मैदान के ऊपर, एक तरफ मुकाबला पूरी तरह से झुक गया है वाघाचीवाड़ी टीम के और में। तामसाई और वाकड़ी दोनों टीमों के कप्तान को मैं विनती करना चाहूंगा, ये आपके लिए लास्ट कॉल रहेगा, टॉचविन के लिए कमेंटेटर बॉक्स में आ जाए। तो इस गेंद पर अंपायर हमारे और देखते हुए वाइड का इशारा करते हुए, अभी इस वाइड के साथ जीतने के लिए इस टीम को सिर्फ सिंगल रनों की जरूरत। तो हमारे आदरणीय योगेश दादा पाटिल को मैं
विनंती करूंगी आपके शुभ हस्ते इन तामसे एंड वाकड़ी इन दोनों टीमों के बीच टॉचविंग किया जाएगा। तो हमारे मेहमान के शुभ हस्ते यहाँ पे टॉचविंग किया जा रहा है। तो यहाँ पे टॉस जीता है वकड़ीवाड़ी टीम ने। तो दोस्तों मैदान के ऊपर मुकाबला देख सकते हैं, 1 रनों की सिर्फ यहाँ पे जरूरत जीतने के लिए। आने वाले 12 गेंदों पर 1 रनों की यहाँ पे जरूरत है दोस्तों जीतने के लिए वाघाचीवाड़ी टीम को। तीसरे नंबर पे गेंदबाज करने आया गेंदबाज रमेश, और इस बार पहली गेंद पर दिशा देना चाहते थे और शानदार वहां पे फील्डिंग का नजारा विकेट कीपर के माध्यम से देख सकते, क्या फील्डिंग दिखाई। पहली गेंद डॉट, और इस दोनों वही स्ट्रोक वही दिशा देना चाहते थे पर यहाँ पे रन आउट का चांस और यहाँ पे विकेट मिलता हुआ डीजे। देखा जाए तो पावर प्ले के मैंडेटरी ओवर में पहली पावर प्ले के ओवर में 12 रन आ गए थे और दूसरी ओवर में 13 रन और तीसरी ओवर पर 6 रन आए। यानी अगर पहले 2 ओवर पे अगर कम से कम रन आते तो यकीनन इस श्रृंखला में अपनी टीम का अस्तित्व टिका रहता। अगर देखा जाए अभी आने वाले 10 गेंदों पर 1 रनों की जरूरत जीतने के लिए, और इस दौरान रोल फुटस गेंद थी, गेंद को सिर्फ दिशा दी, गेंद जाएगी, देखते देखते यहाँ पे 1 रन आसानी से कंप्लीट किया और गेंद सीधा सीमा रेखा के बाहर जाते हुए 4 रनों के साथ। इसी के साथ वाघाचीवाड़ी टीम ये मुकाबला जीत चुकी है। बेस्ट लक नेक्स्ट मुकाबले के लिए वाघाचीवाड़ी टीम को। इनके बाद जो दूसरे राउंड का दूसरा मुकाबला पहला मुकाबला देखेंगे तामसाई विपक्ष वाकड़ीचीवाड़ी टीम, इन दोनों टीमों के बीच। तो इनके बाद हमें सुनेंगे आवाज जो हमारी बोहनुली टीम के अच्छे कमेंटेटर, तो इस इनिंग की हम कमेंट्री सुनने जाएंगे हमारे साथी कमेंटेटर मनोज।